शिवतीर्थावर अगदी थोड्याच वेळात ऐतिहासिक राजकीय सोहळा रंगणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत। ठाकरे सेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मार्गदर्शन तो होने वाला है, लेकिन ये दोनों पार्टी के सैनिक आज लाखों की संख्या से शिवतीर्थ के ऊपर आएंगे और दिखा देंगे, चाहे कोई भी आने दो, हम है माननीय उद्धव जी और राज साहब के साथ। सर, महायुति का मैनिफेस्टो आया है 35 लाख अफोर्डेबल हाउसेस, जो महिला है उनको बेस्ट में बात करी मैनिफेस्टो में। उन्होंने कहा है कि बाला साहब का सपना था कि मुंबई को झोपड़पट्टी मुक्त किया जाए और वो हम करेंगे। लेकिन पिछले 5 साल में क्या दिखाया? 5 साल में दिया कौन सा जलाया उसने, वो तो दिखाओ। आज मुंबई के सारे SRA स्कीम जितने चालू है उसमें से 90% SRA स्कीम बंद हो चुके हैं। सर, कोई भी गवर्नमेंट जो है, एकनाथ शिंदे जिस गवर्नमेंट में बैठे हैं, कोई भी ध्यान नहीं देते और लोगों को परेशानी सहन करनी पड़ रही है। सर, मराठी से आपण बघतोय की महायुतीचा जाहीरनामा झालेला आहे आणि एकनाथ शिंदे असं म्हणताय की आम्ही बाळासाहेबांचं स्वप्न आता साकार करणार आणि झोपडपट्टी मुक्त मुंबई करणार। बाळासाहेबांचं नाव वापरून केवळ स्वतःचं मार्केटिंग करायचं, स्वतःची खोकेबाजी करायची, या पलीकडे एकनाथ शिंदेने काही केलेलं नाही आहे। त्यामुळे बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं काम अशा बाडग्यांकडून नाही तर आमच्यासारख्या निष्ठावंतांकडून होणार, माननीय उद्धवजींनी राजसाहेबांकडून होणार आहे ते। चला तर शिवाजी पार्कात 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे आणि आता या सभेसाठी कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते आता हजेरी लावतात। आपण पाहिली विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। भाजपावर त्यांनी घणाघाती टीका केली आहे। तर अगदी थोड्याच वेळात एक ऐतिहासिक राजकीय सोहळा दादरच्या शिवतीर्थावर रंगणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत। ठाकरे सेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचं भव्य शक्ती प्रदर्शन आज पाहायला मिळणार आहे। महायुतीच्या सभेपूर्वी होणाऱ्या या ठाकरे ब्रँडच्या आता महासभेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आजचं सर्वात मोठं आकर्षण ठरतंय ते म्हणजे दादरचं शिवतीर्थ, कारण की या शिवतीर्थावर शिवाजी पार्कावर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे। ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच शिवाजी पार्कामध्ये एकत्र येत संयुक्त सभा घेणार आहेत। विशेष म्हणजे महापालिकेच्या 227 जागांचे सर्व उमेदवार आज एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत। तर शक्ती प्रदर्शनाच्या या महासोहळ्यातून आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नक्की काय हुकुमशाहीचा पत्ता टाकणार आहेत याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी मनसे आणि ठाकरे सेनेनं वचननामा जाहीर केलेला होता, ज्यामधून मुंबईकरांसाठी त्यांनी विविध वचनं दिलेली आहेत। त्या वचननाम्यावर ते काय बोलतायत, तसंच महायुती सरकारवर, महायुतीवर ते काय आज निशाणा साधणार आहेत ते देखील आपण आज पाहणार आहोत। ही दृश्य आपण शिवतीर्थावरील पाहतोय। अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे देखील या सभेसाठी रवाना होणार आहेत।